चंद्रपुर शहर के मध्य क्षेत्र में पाए गए तेंदुए को 7 घंटे की मशक्कत के बाद वन विभाग की टीम ने पकड़ लिया। आज सुबह बिनबा चौक स्थित एक बंद मकान में उगे हुए झाड़ियों में तेंदुआ छुपा हुआ दिखाई दिया था। तेंदुआ दिखने पर क्षेत्र में डर का माहौल बना हुआ था। आज सुबह शिकार की तलाश में निकला तेंदुआ चंद्रपुर शहर पहुंच गया, लेकिन कुत्तों द्वारा पीछा किए जाने से तेंदुआ अपनी जान बचाने के लिए बिनवा गेट स्थित एक घर के पीछे उगे हुए झाड़ियों में घुस गया। तेंदुआ घुसने की खबर शहर में हवा की तरह फैल गई। जब मामले की जानकारी वन विभाग, पुलिस विभाग और इको प्रो को हुई तो वो तुरंत बिनबा गेट के पास पहुंचे। इलाके में हजारों की संख्या में नागरिक जमा हुए थे। पुलिस ने भीड़ को तितर बितर कर दिया। इसके बाद तेंदुए को बेहोश करने की कई कोशिशें की गई, लेकिन वन विभाग असफल रहा। प्रभागीय वनाधिकारी प्रशांत खाड़े ने कहा कि कुछ देर बाद शूटर खुद झाड़ी में घुस गया और तेंदुए को डांट मार दी। इसी बीच मुंबई से आज चंद्रपुर पहुंचे स्थानीय विधायक किशोर जोरगेवार सुबह से बिनबा गेट इलाके में पहुंच गए थे और नागरिकों से भीड़ न करने की अपील कर रहे थे। वन विभाग द्वारा कि तेंदुए को पकड़ने के बाद विधायक किशोर जोरगेवार ने प्रभागीय वन अधिकारी प्रशांत खाड़े, इको प्रो के बंडू धोत्रे शूटर को सम्मानित किया। आज सकाळी साधारणतः 5-5:30 वाजता बिबट शहरामध्ये काही कुत्री किंवा काही पाळीव जनावरांच्या पाठलाग करत करत तो शहरामध्ये घुसला असावा। त्याच्या मागे कुत्रे लागले होते। त्याच्यामुळं ते आपण ज्या घरामधून आपण रेस्क्यू केलं त्या घरामध्ये त्यांनी आश्रय घेतला। मग जसं वन विभागाला, पोलीस प्रशासनाला, जसं जिल्हा प्रशासनाला पूर्ण माहिती कळाली तसं आपण रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। सदर ऑपरेशनमध्ये RRU युनिट, रॅपिड रिस्पॉन्स युनिट, वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर आणि इकोप्रो संस्थेचे संस्थापक बंडूभाऊ धोत्रे, माननीय आमदार साहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते सकाळपासून। आणि पूर्ण हे जे आहे त्याला ती जी दिवार ती कमी हाईटची होती। मग आपण पूर्ण जे बिल्डिंग होती त्या कंपाऊंडला आपण ब्रेडेड नेट लावून एक 18 फुटाची आपण एक टेम्पररी दिवार खडी केली। मग त्याच्यामुळे आपल्याला ही गॅरंटी झाली की आता बिबट बाहेर जाणार नाही। मग त्याच्यानंतर आपल्याकडे 4 शार्प शूटर आपण आणले होते। त्या शार्प शूटरनी पूर्ण आतमध्ये एंट्री करून आतमध्ये जाऊन समोर जाऊन त्याला ट्रँक्युलाइज केलं आणि मग ट्रँक्युलाइज केल्यानंतर एक 15 मिनिटांनी त्याला रेस्क्यू करून आपण सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। जंगलावर लगत असलेला हा शहर आहे आणि निश्चितपणे अनेकदा वन्यजीव या शहरामध्ये येत होते, परंतु हा पहिल्यांदा बिबट सारखा अतिशय धोकादायक वन्यजीव हा शहराच्या मध्यभागी आला। परंतु मी विशेष करून वन विभागाचं, बंडूभाऊ धोत्रेच्या, इकोप्रोच्या टीमचं आणि सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन, धन्यवाद व्यक्त करेन की यांनी मोठ्या व्यवस्थितपणे हे ऑपरेशन पार पाडलं। तिकडे अशा केसमध्ये दोघांनाही धोका असतो, वन्यजीवांना धोका असतो आणि मानव जे ते गर्दी करून असतात त्यांना सुद्धा, आणि मानव आणि वन्यजीवचा या ठिकाणी संघर्ष होण्याची शक्यता असते। लोकांच्या भावना तीव्र असतात, परंतु चंद्रपूरची जनता ही शांतताप्रेमी आहे। त्यांनी सुद्धा सर्वांनी शासनाला, प्रशासनाला सहकार्य केलं। 10,000 पेक्षा जास्त लोक या ठिकाणी एकत्र झाले होते, परंतु सर्वांनी या ठिकाणी शांततेनं प्रशासनाला सहकार्य करत हे केलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी विचारलं की बैठक घेणार आहे का? निश्चितपणे याच्यासाठी एक उपाय आहे की जंगलांना कंपाऊंड करण्याची आवश्यकता आहे आणि माननीय वनमंत्री महोदय यांना मी आज भेटणारच आहे। त्यांना मी विनंती करेन की आपलं चंद्रपूर शहर हे औद्योगिक शहर आहे, घनदाट वस्तीचं शहर आहे, तर त्या जंगलाला त्यांनी या ठिकाणी कंपाऊंड करण्याची निश्चितपणे जर व्यवस्था केली तर हे जे वन्यजीव चंद्रपूर शहरामध्ये येतात ते येणार नाही आणि असा वन्यजीव मानव संघर्ष यापुढे टाळता येण्याचा